मूलभूत हक्कांचं भान म्हणजे मतदान, सभोवतालचं ज्ञान म्हणजे मतदान आणि विवेकाचं भान म्हणजे देखील मतदान. मला असं वाटतं की नंतर हळहळण्यापेक्षा आजच सजगता दाखवा आणि मतदान करा. आपण म्हणतो की लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात क्रांतिकारक बदल रक्तविरहित मार्गाने घडवायचे असेल तर लोकशाहीच्या मार्गाने जायला हवं आणि त्यासाठी मतदान करायला हवं. आपण नेहमी म्हणतो की माझ्या हातात हे नाही, माझ्या हातात ते नाही, पण माझ्या हातात सर्वात मोठं आयुध किंवा शस्त्र किंवा अस्त्र जे आहे ते मतदानाचं आहे आणि कुठल्याही सजग माणसाने मतदान करायला हवं. तुमच्या मनात जे आहे ते व्यक्त करण्याचं, ते अभिव्यक्त करण्याचं साधन म्हणजे मतदान आहे. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो, विनम्र आवाहन करतो की कृपया मतदान करा आणि आपल्या देशाच्या सजगतेमध्ये, आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान नोंदवा. नागपूरकर, व्होट कर.